नमस्कार, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर आशिष भालेराव. मी डॉक्टर पूजा फिरके. आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे. जी ऑफर आहे 25,000 जे इम्प्लांट होतं ते आपण 9,999 ला देत आहोत. 9999. आणि सर्वात मुख्य म्हणजे 9,999 मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये. या चार्जेस मध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राउन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे. ही ऑफर 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत राहील. तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता. बदलापूर शहरात संत तुकाराम महाराजांचा 375वा सदेह वैकुंठ गमन सोहळा साजरा करण्यात येत आहे. तुकाराम डीजे सोहळ्यानिमित्त बदलापूरच्या संत तुकाराम महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळाच्या वतीने तब्बल 36 वर्षापासून बदलापूर शहरात संत तुकोबाराय बीज उत्सव साजरा करण्यात येतोय. या बीज उत्सवानिमित्त श्री जगद्गुरु तुकोबाराय चरित्र व अखंड हरिनाम यज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. श्री सद्गुरु जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण रवींद्र महाराज मांडे संत तुकोबाराय चरित्राचं वाचन करणार आहेत. आज पुळगाव परिसरात पालखी काढण्यात आली होती. या पालखी सोहळ्यात परिसरातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते, तर मृदुंग वादकांच्या तालावर वारकऱ्यांनी टाळ्या वाजवत ठेका धरला होता. 26 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत हा सोहळा सुरू असणार आहे. सोमवारी सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर 2 तारखेला काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, पंचायत समिती सदस्य बाळाराम कांबरी, माजी नगरसेविका प्रतीक्षा मरगज, माजी नगरसेवक प्रकाश मरगज, उत्सव समितीचे अध्यक्ष उल्हास लाड, महेश तोंदे, लक्ष्मण पेंडुलकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहे. तर बदलापूरकरांनी या तुकोबाराय बीज उत्सवाला उपस्थिती लावावी असं आवाहन श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरवर्ष तुकाराम महाराज उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज बीज उत्सवाचा कार्यक्रम आहे. त्या बीज उत्सवानिमित्त उत्सव मंडळ उल्हास लाड आणि त्यांची मंडळी ही दरवर्षी गेली 36 वर्ष हा कार्यक्रम राबवतात. यावर्षीही हा 36वा वर्ष आहे. हा 7 दिवसाचा कार्यक्रम आहे. 7 दिवस रोज कीर्तन महोत्सव होणार आहे. तरी त्यांनी लोकांनी सर्वांनी कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती करतो. ह्या बीज उत्सव आज तिसरा तप आहे. त्या तिसऱ्या तपामुळे हा उत्सव 7 दिवसाचा होणार आहे. 8व्या दिवशी काळा होणार आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत. सकाळी काकड आरतीपासून गाथा भजन आहे. त्याच्यानंतर तुकाराम महाराज चरित्र 4 वाजता होणार आहे. त्याच्यानंतर हरिपाठ होईल. त्याच्यानंतर कीर्तन होणार आहे. तर या कीर्तनासाठी सर्व परिसरातील भाविक वारकरी सगळे सामील असतात. मोठ्या संख्येने हा उत्सव साजरा होतो.